हॅलो एव्हरीवन. तर मी निघाली आहे गौशाळेला भेट द्यायला. काल इंस्टाग्राम स्क्रोल करता करता मला एक गौशाळेचं पेज दिसलं. ॲक्च्युली माझ्या मुलाचा बड्डे आहे नेक्स्ट मंथ, तर मी विचार करते आहे की यावेळेस काहीतरी वेगळं करावं, म्हणून आम्ही गौशाळेला भेट द्यायला चाललो आहे. ही गौशाळा आहे सासवड हायवेला. तर आता आम्ही वडकी साईडनी निघालो आहे. हायवेच्या एक 10 मिनटाच्या डिस्टन्सवर आम्ही सध्या आहे. आम्हाला एक अर्धा तास तरी लागेल पोहोचायला. तर फायनली आम्ही हायवेला पोचलो आहोत. हा तोच हायवे आहे जिथनं पालखी निघाली आहे लास्ट टाईम. तर समोर बघा, अतिशय सुंदर असं प्रवेशद्वार त्यांच्या स्वागतासाठी तयार केलेलं आहे. सासवड हायवेनी समोर जात असताना आम्ही थोडा स्टॉप घेतला. हा इथे समोर तुम्हाला दिसेल मस्तानी तलाव. पावसाळ्यात अतिशय सुंदर असा व्ह्यू इथनं दिसतो. मस्तानी तलाव बघून झाल्याच्या नंतर आम्ही निघालो समोर गौशाळेच्या दिशेने. आतमधला रस्ता थोडा खराब आहे. परत इथे समोर गेल्यानंतर एक फोटोजेनिक आणि सुंदर असा स्पॉट आहे जिथे तुम्ही तुमचे व्हिडिओ शूट करू शकता. फायनली आम्ही गौशाळेला पोचलो. इथे सगळ्या रेस्क्यू केलेल्या गायी आहेत. तुम्हाला जरी कुठे एखादी आजारी गाय किंवा एखादी भटकी गाय मिळाली तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, ते तिला रेस्क्यू करतील. तुम्ही सुद्धा येऊन इथे तुमच्या कुटुंबातील मेंबर्सचे बर्थडे सेलिब्रेट करू शकता आणि गायांची सेवा करू शकता. किंवा विकेंडला येऊन इथल्या झाडांना पाणी देणं किंवा नवीन झाडे लावणं, पक्ष्यांना धान्य टाकणं, असा वेळ तुम्ही येऊन इथे घालवू शकता. इथे बर्थडे कसं सेलिब्रेट करता येईल याची माहिती घेतल्यानंतर आम्ही परत घरी जाण्यासाठी निघालो. गौशाळेतनं घरी जाताना आम्हाला विठू माऊलीचे दर्शन झाले. तर हा होता माझा फर्स्ट व्लॉग. जर तुम्हाला माझा व्लॉग छान वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, इंस्टाग्रामवर पण मला फॉलो करायला विसरू नका.